नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओपासून आपण वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट पाहिल्या, डेफिनेशन पाहिल्या, काही एक्झाम्पलसुद्धा पाहिले. त्याच्या पुढचं जे व्हर्जन आहे की बाबा सराव संच 2.1 मध्ये पुढील समीकरण ax वर्ग अधिक bxc अधिक c बरोबर 0 या स्वरूपात घेऊन abc च्या किमती काढायच्या. परीक्षेला प्रत्येकी 2 गुणांना हा प्रश्न विचारला जातोय. मग आता वर्ग समीकरण म्हणजे काय तेही पाहिलं आपण. वर्ग समीकरण कशाला म्हणायचं तेही बघितलं, त्याच्या टर्म्स आणि कंडिशनही बघितल्या. आता त्या स्वरूपात दिलेलं समीकरण लिहायचं आणि ए बी सी च्या किमती काढायच्या. बघूया मग पहिला एक्झाम्पल. या ठिकाणी दिलेले 2y बरोबर 10 उणे y वर्ग. सर्वप्रथम दिलेलं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आपण आणूया. म्हणजे पहा, उणेचा y वर्ग इकडे येताना अधिकचा y वर्ग अधिकचे 2y अधिकचे 10 इकडे येताना उणेचे 10 बरोबर 0. आपण यापूर्वीच्या याच्यामध्ये जे पहिले व्हिडिओ आहे बेसिक कन्सेप्टचे त्याच्यामध्ये बघितलेले की बरोबरच्या चिन्हाचं पद अलीकडचं पलीकडे नेताना किंवा पलीकडचं अलीकडे आणताना चिन्ह बदलतील. बेरीज असेल तर वजाबाकी होईल, वजाबाकी असेल तर बेरीज होईल, गुणिले असेल तर भागिले होईल, भागिले असेल तर गुणिले होईल. मग या ठिकाणी अधिकचे 10y इकडे येताना उणेचे 10y, उणेचा y वर्ग इकडे येताना अधिकचा y वर्ग. आता तुम्हाला सेम या स्वरूपात आलं. हे झालं इष्ट समीकरण. आता इष्ट समीकरण म्हटल्यानंतर याच्यामध्ये a बरोबर काय, b बरोबर काय आणि c बरोबर काय या किमती काढायच्या. a बरोबर म्हणजे या y वर्गाचा सहगुणक, काही नाही म्हणजे किती असतो 1. b बरोबर या चलाचा सहगुणक 2. c बरोबर इथलची किंमत नुसती संख्या उणेचे 10. या झाल्या a b c च्या किमती. जसं हे पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसंच दुसरं करूया. प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळे. या ठिकाणी x उणे 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. या ठिकाणी विस्तार सूत्राचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. दॅट इज कॉल्ड एक्सपान्शन फॉर्म्युला. विस्तार सूत्राचा उपयोग करून x उणे 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. इथे लिहू शकता तुम्ही विस्तार सूत्र. विस्तार सूत्र मग विस्तार सूत्र काय, x चा वर्ग उणे 2x अधिक 1 बरोबर 2x अधिक 3. हे संपूर्ण पद इकडे घेऊन यायचं बरोबरच्या चिन्हाचं अलीकडे. मग चिन्ह बदलतील, अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल. बघूया मग. x वर्ग उणे 2x अधिकचे 2x इकडे येताना उणेचे 2x अधिक 1 अधिकचा 3 इकडे येताना उणेचे 3 बरोबर 0. पुढच्या स्टेपमध्ये x वर्ग उणे 2x उणे 2x उणेचे 4x अधिक 1 उणे 3 बरोबर उणेचे 2 बरोबर 0. कारण की 3 मधून 1 गेला, खाली 2 मोठ्या संख्येचं चिन्ह. परत तेच बेसिक कन्सेप्ट. जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर आपल्याला चिन्हामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आता समीकरण 1 बघितलं, समीकरण 2 बघितलं, समीकरण 3 बघूया. समीकरण 3 x वर्ग अधिक 5x बरोबर उणे कंसात 3 उणे x. पुढच्या स्टेपमध्ये x वर्ग अधिक 5x बरोबर उणे न कंसातील प्रत्येक चिन्हाला सेपरेट गुणायचं. याचा सहगुणक काय नाही म्हणजे 1 असतो. उणे न अधिक 3 ला गुणलं उणेचे 3, उणे न उणेला गुणलं अधिकचा x. मग आता संपूर्ण ते उजव्या बाजूचं पद इकडे येताना चिन्ह बदलतील. पुढच्या स्टेपमध्ये x वर्ग अधिक 5x बरोबर अधिकचा x इकडे येताना उणेचा x, उणेचे 3 इकडे येताना अधिकचे 3 बरोबर 0. पुढच्या स्टेपमध्ये x वर्ग 5x मधून 1x गेला, खाली 4x अधिक 3 बरोबर 0. म्हणजे हे झालं तुमचं x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात समीकरण. आता a ची किंमत a बरोबर सहगुणक काही नाही म्हणजे 1, b बरोबर 4 आणि c बरोबर 3. इथंच तसंच सेम आहे. a बरोबर 1, b बरोबर उणे 4 आणि c बरोबर उणेचे 2. हे झालं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपातलं समीकरण. नंतर खाली झाल्या a b c च्या किमती. हे 2-2 मार्काचे एक्झाम्पल. अशा टाईपचे एक्झाम्पलची जर तुम्ही घरी सराव केला, प्रथम याचा सराव करून पाहायचा. ज्या ठिकाणी स्टेप चुकतील त्याच्यावर थोडंसं प्रॅक्टिस जास्त करायची, जेणेकरून ती स्टेप्स आपली क्लिअर होईल, पक्की होईल. त्यानंतर मग या टाईपचे एक्झाम्पल आपण सोडून
पाहिजे. 100% जर तुम्ही प्रॅक्टिस केली, व्हिडिओ बघितला आणि त्या टाईपची एक्झाम व्हायची प्रॅक्टिस केली तर तुम्ही हे 2 मार्क तुम्हाला 100% मिळणारच. नेक्स्ट आपण असेच 3 एक्झाम्पल आपण बघूया. याच्यामध्ये चौथा एक्झाम्पल आहे 3m वर्ग बरोबर 2m वर्ग उणे 9. दुसरा एक्झाम्पल आहे p कंसात 3 अधिक 6p बरोबर उणेचे 5. बघा या ठिकाणी आपण परत सॉल्व करू. 3m वर्ग बरोबर 2m वर्ग उणे 9. हे सर्व बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे पण अलीकडे आणायचे. अलीकडे आणताना किंवा अलीकडचे पलीकडे नेताना चिन्ह बदलते, लक्षात ठेवा. मग 3m वर्ग अधिकचे 2m वर्ग इकडे येताना उणेचे 2m वर्ग, उणेचे 9 इकडे येताना अधिकचे 9 बरोबर 0. 3m वर्ग मधून 2m वर्ग गेले, करायले 1m वर्ग म्हणजे नुसता m वर्ग अधिक 9 बरोबर 0. मग आता हे ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात नाही, मग ते आपल्याला आणावं लागेल. कसं? m वर्ग इथं m काहीच नाही म्हणजे त्याचा सहगुणक 0 आपण ठेवू शकतो. m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0. हे झालं तुमचं x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपातलं समीकरण. आता a b c च्या किमती. मग a बरोबर याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1, b बरोबर m चा सहगुणक काही नाही म्हणजे 0, c बरोबर अधिकचे 9 या ज्याला a b c च्या किमती. आता पाचवा आणि शेवटचं एक्झाम्पल p कंसात 3 अधिक 6p बरोबर उणेचे 5. पुढच्या स्टेप मध्ये p न 3 ला गुणलं 3p, p न 6p ला गुणलं 6p चा वर्ग बरोबर उणेचे 5. पुढच्या स्टेप मध्ये आपण नीट लिहू 6p वर्ग अधिक 3p उणेचे 5 इकडे येताना अधिकचे 5 बरोबर 0. हे झालं तुमचं दिलेलं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात. याच्या a b c च्या किमती. a बरोबर p वर्गाचा सहगुणक 6, b बरोबर 3p, b चा सहगुणक 3 आणि c बरोबर 5 या त्याला a b c च्या किमती. आज आपण सराव संच 2.1 बघितला. त्याच्यामध्ये पुढील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहून त्याचे a b आणि c च्या किमती आपल्याला काढायच्या. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विशेष म्हणजे जे तुमचं बेल आयकॉन आहे त्याला बेल करून घ्या, आयकॉनला द्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर पडेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ पाहत चला. व्ह्यूज फार कमी येत आहेत. विद्यार्थी एवढं सिरियसली घेत नाही, गांभीर्याने घेत नाही. माझी सर्वांना विनंती राहील की हे व्हिडिओ जर तुम्ही केअरफुली बघितले तर जास्तीत जास्त तुमचाच फायदा आहे, जेणेकरून मॅथ्समध्ये आपण आउट ऑफ आउट मार्क घेऊ शकतो आणि तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील. नुसतं व्हिडिओ बघून चालणार नाही, त्या व्हिडिओमधले एक्झाम्पल सोडवायला लागतील आणि त्या टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली तरच या व्हिडिओचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरात लवकर भेटू. तोपर्यंत नमस्कार.